तुला मी याआधी पण सांगितलंय की तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स एका बाजूला आणि शमिका एका बाजूला. ती वेगळी आहे सगळ्यांपेक्षा, सेन्सिटिव्ह आहे. विश्वासघात आणि प्रेमाच्या बाबतीत झालेली फसवणूक यासाठी माफी नाहीये तिच्याकडे. जय, आता काही उपयोग नाही. शमिका तुझी कधीच नाही होऊ शकत. आत्ता तर ड्रॉप केलंस ना तुम्हाला, तरी लगेच फोन. राहत नाहीये का? शमिका तू ठीक आहेस ना? काय झालं अभि? नाही मी ठीक आहे, पण असं काय विचारलं? शमिका, मला वाटतं आपल्या दोघांविषयी आपण लवकरात लवकर आपल्या घरच्यांना सांगूया. तू तिथेच हे आता नाही सहन होत मला. तू लवकरात लवकर इकडे निघून ये शमिका. माझ्या घरी आली पाहिजेस. का? भीती वाटते मी सोडून पळून जाईन याची? आपण कसे एकत्र आलोय हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती. एका क्षणी तर तू स्वतःपासून आणि माझ्यापासूनही पळून चालली होतीस. आज तू माझी आहेस शमिका. मला तुझ्या जाण्याची कधीच भीती वाटली नाही आणि तू सोडून जाणार नाहीस मला हेही माहिती आहे. नाही म्हणजे मी गृहीत नाही धरत आहे तुला, पण विश्वास आहे माझा. ठीक आहे, झोप आता, बराच उशीर झालाय. ओके, गुड नाईट अभि. लव यू टू. बाय बाय. माधुरी, दूध नकोय मला. प्लीज माधुरी. पण मला नकोय. मजा म्हणा. अच्छा अच्छा अच्छा, दूध जोयचे. एक मिनिट. हा माधुरी, त्याला ना दूध पाहिजे. मी नाही बोललो तसं, तेच बोलला. प्लीज. माधुरी, मला माहिती आहे आपल्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत आणि ते समजा माझ्यामुळेच आहे. बोला रे. कुछ मत बोल, मने सब खबर छे. आज तुझी दादी बोलली, उद्या बाहेरचे लोक बोलतील. ते तुझ्या बापूचं म्हणणं आहे ना, ते एकदम करेक्ट आहे. मी हा असा 12वी पास. लाईफमध्ये जेवढं कमवलं ते समजा शेअर्स मधून, म्हणजे गॅम्बलच ना. नाही, पण आता असं नाही होणार.
मी खरं सांगतो, मी खूप मेहनत करीन. माझ्याकडे जे बी काम येईल ना ते खूप इमानाने करीन. पण आता मी माझ्या लकवर नाही डिपेंड राहणार. सगळं ठीक होईल विपुल. मला माहितीये काय करायचं ते. पण मी जे काय ठरवलंय ते आत्ता कोणालाच सांगू शकत नाही. अभि, कुठे गेला होतास रे बाळा? मी तुला बोलवायला आले तेव्हा तू नव्हतास. असं करू नकोस, काळजी वाटते ना मला. अगं नाही आजी, ते एक मित्राची पुस्तकं द्यायची होती म्हणून गेलो. बर, बस. दमला असशील आता. आत्ताच आजारपणातून उठलायस. झोप जा. आणि हो, मेघना किंवा माधुरीला पाठवून दे. त्या दाबतील माझे पाय. अरे हे काय, आता मी आहे ना. त्या बिचारा दिवसभर कामं करतात. आता आई नाहीये तर घर सगळं त्याच सांभाळतात. दमल्या नसतील का? आणि का ग, माधुरीच्या अशा अवस्थेत तिच्याकडून पाय दाबून घेणार आहेस तू? आणि एवढा धडधाकट नातू आहे तर त्याला सांगणार जाऊन झोप. वा, अगदी आजोबांसारखं बोलतोस. तसं नाही रे बाळा. तुला असं वाटतं का की त्या दोघींवर माझी माया नाही म्हणून? तसं नाही आजी, पण तू असं मुला मुलींमध्ये भेदभाव का करतेस? म्हणजे घर फक्त मुलाचं आणि मुलीने सासरच आपलं घर मानायचं. आणि आजी, तू त्या माधुरीला कशाला बोललीस? रडत होती बिचारी. आजी, या घरावर माझा जितका हक्क आहे तितकाच माधुरी आणि मेघनाचा आहे. हो, पण माहेरपणा पुरताच. सगळा बाड बिस्तारा आणि नवऱ्याला घेऊन इथे राहायला येणं हा हक्क मी मानत नाही. अगं पण आजी, ती काय कायमची आली आहे का? त्यांचं सगळं स्थिर स्थावर झाल्यावर जाणारच आहे ना परत. तू तुझं स्थिर स्थावर होण्याचं बघ. तिच्या संसाराची काळजी तू किती दिवस करणार आहेस? आता तुला तुझ्या संसाराचा विचार करायला नको का बाळा? आजी, ते आता विषय निघालाय म्हणून विचारतो. तुला नाचून कशी हवी? अरे चोरा, कसा पकडला तुला? मला नाचून अशी पाहिजे की या घरात ती दुधातल्या साखरेसारखी विरघळून जाईल. या घरात साधेपणाने राहील. शमी, तू त्या घरात साधेपणानं राहू शकशील का ग? हो, का ग? असं का वाटलं माही तुला? नाही ग, अभिजित चांगला मुलगा आहे, माहितीये मला. पण तू ज्या वातावरणात वाढलीस आणि तो ज्या संस्कारात मोठा झालाय यात खूप फरक आहे. बाबा काय म्हणायचे माहितीये माई? बाबा म्हणायचे आयुष्य आनंदाने आणि साधेपणाने जगण्याची मूल्य सारखीच असतात. मग तुम्ही कुठेही जन्मला असाल, कसेही मोठे झाले असाल, शेवटी तुमचं माणूस खरं आहे ना, बस. त्याच्या आधाराने मी कुठल्याही प्रसंगाला सामोरी जाऊ शकते बाई. तसं नाही बाळा, पण तू न पाहिलेलं, न अनुभवलेलं आयुष्य तुझ्या समोर येणार आहे.
ओळखीच्या पण खोट्या आयुष्यापेक्षा हे न अनुभवलेलं आणि समाधानाचं आयुष्य जास्त आवडेल मला माहीत. आणि तुला काय म्हणायचं ते कळतंय ग मला. पण अभिजित खूप मेहनती आहे, खूप हुशार आहे. मामाच्या घरा इतका ऐशोआराम आत्ता नसेल तिथे, पण एक दिवस तोही मिळेल नक्की. शेवटी काय ना माई, तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला माहिती असावं लागतं आणि मला ते माहिती आहे. आणि सुदैवाने ते मला मिळालं पण आहे. तुमचा काळ वेगळा होता ग माई. तुमच्या काळात तुम्हाला आर्थिक स्थैर्य जास्त महत्वाचं होतं आणि आम्हाला आत्ताच्या काळात नात्यांची गॅरंटी जास्त महत्वाची वाटते. खिसे भरलेले आणि मन रिकामी अशी अवस्था आहे आत्ताच्या पिढीची. पण अभिजित तसा नाहीये हे माझं नशीब आहे. आणि आता त्याच्यासाठी खूप गोष्टी शिकायला लागणार आहेत मला, आणि त्या सगळ्या मला तू शिकवणार आहेस. काय काय शिकायचंय तुला? स्वयंपाक. स्वयंपाक अगदी चारी ठाव स्वयंपाक येत असला पाहिजे तिला. आणि घरातली सगळी कामं जरी अंगावर पडली तरी तिने कुरकुर करता कामा नये. घरातली सगळी कामं मी करेन, अभिजित साठी करेन. अभिजित साठी इतकं? पूजा सुद्धा मोबाईल वर करायचीस, तिथे काय करणार आहेस? पूजा, सणवार, व्रतवैकल्य सगळं यायला पाहिजे तिला आणि ते तिने केलं पाहिजे. अरे बापरे, एवढी मोठी यादी? होतंय माझं मग लग्न म्हातारपणी. चुप, असं कशाला होईल? आणि हो, वर्षातून तिने एकदा तरी गावाला यायला पाहिजे आणि तिकडची सुद्धा सगळी कामं केली पाहिजेत. शमिका आणि गावात? आणि हे तुझे माझे पाय चेपतोयस ना, ते सुद्धा काम तिने केलं पाहिजे, नाहीतर बसेल आरामात. आता इथे अगदी आरामात बसलीस, बघूया ना काय काय करतेस ते. आता असं तेल बिल लावलं मी तुझ्या डोक्यावरती, तिथं कोण करणार आहे? तिथे माझी मीच करेन ग माई, तुझी आठवण काढत करेन. खरंच आहे बाई, मुली कशा मोठ्या होतात ना कळतच नाही. आपली माया त्यांना समजायला लागते ना, तेव्हा नेमकी त्यांची जायची वेळ येते. इवल्या इवल्या पावलांनी दुडू दुडू घरभर धावायचीस आणि आता त्याच पावलांनी तू सुखाचं माप ओलांडणार आहेस. शमी, हातातल्या फुलासारखं जपलं तुला. तिथं तुला राबावं लागलं तर? मी तुला माझ्या घरात राबायला नाही लावणार शमिका. आजी काही म्हणू, मी तुला फुलासारखं जपेन. आज कदाचित माझ्याकडे तितकं ऐश्वर्य नसेल जितकं तुझ्या घरात आहे, पण एक वेळ अशी येईल की मी तुला जगातलं प्रत्येक सुख देईन. कारण तुझा आनंद आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी.
शमी, ए शमी, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. शमी, मी हे आधी माईला पण सांगितलं, पण ती ना जपमाळ शोधण्यात बिझी होती. आणि असंही तीच काय, तुम्ही सगळेच मला कधी सिरियसली घेत नाही. पण तुला एक गोष्ट सांगू, मी ना यावेळी जेन्युअनली प्रेमात पडलीये ग. आणि आता ही काय अशी तशी गोष्ट आहे का, सांग बरं मला. आणि यावेळी मी खूप सिरियस आहे. इनफॅक्ट मी तर दरवेळीच सिरियस असते ग, पण जर समोरचा मुलगाच मला लाईटली घेत असेल तर मी काय करणार ना. पण आता यावेळी असं काही होणार नाही. आय नो दॅट. कारण की मी यावेळी असा मुलगा निवडलाय की जो प्रत्येक बाबतीत इतका सिन्सिअर आहे ना, की तो रिलेशन मध्ये सुद्धा तितकाच सिरियस असेल. आणि तू ओळखतेस त्याला. इनफॅक्ट तो किती चांगला आहे ना, हे सगळ्यांनाच माहितीये. तो कोण आहे माहितीये? अभिजित. आपला अभिजित, माझा अभिजित. शमी, ए शमी, उठ ना ग. ए उठ ना, मी काय बोलते ऐकलंस का तू? सॉरी. बोल. बोल ना. काय नाही, झोप तू. शमी सुद्धा कोणीच मला सिरियसली घेत नाही. फार झालं. आता ना मी जाऊन ज्याला सांगायला हवं ना त्यालाच सांगणार आहे. अभिजित. येस. आणि तो मला निराश नाही करणार. तो मला सिरियसली घेईल. जय, हे असं आय नो जय, हे असं सोफ्यावर लोळून कसं चालेल? शमिका कशी मिळेल तुला? 5 days द काउंटडाऊन बिगिन्स. अँड इफ यू डोंट डू समथिंग, मी तुझं सिक्रेट, तुझा भूतकाळ सगळ्यांचं मारणार. हेच म्हणायचं होतं ना. आय एम इम्प्रेस्ड. तब्येत बरी आहे ना तुझी? ॲब्सोल्युटली. काय उगाच आरडाओरडा करून, धावपळ करून, डोकं शिणवून काही होत नाही. शिकार केली कधी? शिकारी अख्ख्या जंगलात ओरडत सुटत नाही, किंवा लाऊडस्पीकरवर असं सांगत नाही की मी येतोय. शेर के बच्चे मैं आ रहा हूं. वाट पाहतो. सावज ठरलेला असतो. वेध घेतो आणि काम तमाम. पण त्या ऐन मौक्यावर त्या शिकाऱ्याचे हे लक्ष द्यायला नको की आपण बेरिंग तर सुपर घेतलंय, सावज पण समोर आहे, पण बंदुकीत गोळीच नाही. यू नो व्हॉट आय मीन? बाकी ते शिकारी नॉल दॅट्स फाईन. ना दॅट्स नाईस. चालत देते. एक लक्षात ठेवचे, हे जे काय तुझे प्लॅन्स आहेत ना, गुड और बॅड वॉट एव्हर, त्यात शमिकाला काही होता कामा नाही. तिला कुठली दुखापत झाली तर ते मला जास्त महाग पडेल. सो डोंट वरी माय स्वीट मॉम इन लॉ. तुझ्या शमिकाला ओरखडा पण येणार नाही. 5 दिवस ना, 5 दिवसानंतर माझं आणि शमिकाचं लग्न झालं असेल. आय लव्ह दिस कॉन्फिडन्स. मला ना जे खरंच खूप उत्सुकता आहे की तू एक्झॅक्टली काय करणार आहेस. गुड.
Now wait and watch. आय विल. सँडी आंटी, आता खरंच वेट अँड वॉच. नाही ते शमिकाचा ॲटिट्यूड धुळीत मिळवला ना, नावाचा जय प्रभू नाही. फक्त त्या पत्रात काय होतं एवढं कळलं असतं तर. एनिवेज, आता जे पत्ते हातात आहेत मी त्याच्यावरही गेम जिंकू शकतो.